शिर्डी पदयात्रा म्हणजेच भक्तिरसात न्हाळलेल्या हृदयातील एक विशेष आणि पवित्र सफर। जेव्हा भक्तांना साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्याची ओढ असते तेव्हा शिर्डी पदयात्रेची सुरुवात होते। शिर्डी म्हणजे श्री साईबाबांची भूमी आणि या भक्तांचा एकच लक्ष्य म्हणजेच साईबाबाच्या कृपेला आपल्या जीवनात घेऊन येणे। वर्षानुवर्षे हजारो भक्त आपल्या मनातील भक्तीने एकत्र येतात आणि साईबाबांचा आशीर्वाद घेण्याची यात्रा सुरू करतात। मुंबईतील जोगेश्वरीपासून ही यात्रा सुरू होते आणि सर्व भक्त 250 किलोमीटरचा मार्ग चालत शिर्डीच्या तीर्थक्षेत्राला पोहोचतात। ही यात्रा फक्त शारीरिक प्रवास नाही तर एक आध्यात्मिक अनुभव आहे। प्रत्येक पाऊल म्हणजे साईबाबांच्या आशीर्वादाची अनुभूती आणि प्रत्येक किलोमीटर म्हणजे त्यांच्या चरण कमळाची पवित्रता। ही यात्रा भक्तांच्या पवित्र श्रद्धेची, त्यागाची आणि भक्तिरसाने ओतलेली एक सुंदर गाथा आहे। आता या पदयात्रेची आणि साईबाबांच्या आशीर्वादाची दृष्टी आपल्याला दाखवायला मी तुमच्यासोबत या प्रवासात सहभागी होतोय। हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अमय भांडे आणि तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमय भांडे व्लॉग्स। तर मित्रांनो, आज आहे 4 जानेवारी 2025। आज चालू होणार आहे शिर्डीची पदयात्रा। तर तुम्हाला तर माहितीच आहे की मी शिर्डी पदयात्रेचा एक भाग आहे। दरवर्षी मी शिर्डी पदयात्रेला जातो। यावर्षी काही कारणास्तव मला जाता येणार नाही आहे, बट आज पदयात्रेची सुरुवात होत आहे म्हणून मी साईबाबांच्या प्रतिमेचे पाया पडायला आणि माझे जे बंधू आहेत जे शिर्डीला जाणार आहेत त्यांना भेट द्यायला जाणार आहोत, त्यांना ऑल द बेस्ट बोलायला जाणार आहोत। कारण की ते आजपासून प्रारंभ करत आहेत शिर्डी पदयात्रेला आणि मी साईंचे दर्शन तर घेणार आहे शिर्डीला जाऊन। ते कसे घेणार आहे ते तुम्हाला पुढे जाऊन कळेल। तुम्हाला त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि माझे सगळे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघावे लागतील। आता मी चाललो आहे पदयात्रा ज्या ठिकाणी चालू होईल त्या ठिकाणी, तर थोड्याच वेळा तुम्हाला मी तिथे जाऊन अपडेट करतो। तर मित्रांनो, आता मी पोहोचलो आहे ज्या ठिकाणापासून शिर्डीची पदयात्रा चालू होते। आता इथे त्या गाड्या लागल्या आहेत, थोड्याच वेळात ह्या गाड्या क्लिअर होतील आणि तिथून आम्ही शिर्डी पदयात्रेला प्रारंभ करू। तुम्ही बघू शकता की इथे आपल्या पालखीची गाडी उभी आहे। थोड्याच वेळात साईबाबांची प्रतिमा इथे येईल आणि या गाडीतून आम्ही पुढे बाबांना घेऊन पदयात्रेला मार्गस्थ होऊ। तशाच प्रकारे आपला हा मोठा ट्रक इथे आहे, त्यामध्ये सगळे आपले इसेन्शियल्स असतात, खाण्यापिण्याचे सामान असतं, भांडी असतात आणि हा फळक लावलेला आहे फ्लेक्स आपल्या मंडळाचा, साई परिवार पदयात्रिक मित्र मंडळ। त्याचबरोबर अजून एक गाडी आहे आपल्याकडे, त्यामध्ये सगळे बॅग्स असतात। त्या टायमाला थोडा मोठा ट्रक आहे, यामध्ये सगळे बॅग्स असतील। चला मग जाऊया आता साईबाबांच्या प्रतिमेचे पाया पडायला। हे जे समोर घर दिसतंय इथे मी माझे लहानपण घालवलं आहे या घरामध्ये। आता आम्ही इथे राहत नाही, पण इथेच मी लहानाचा मोठा झालेलो आहे आणि समोरच साईनाथांची आरती चालू आहे। बेटी परवा मारेगा चढ़ने वाले भी माउद्वारी भारत
पूर्वंता येतो चंद्रभागे माझे सोडून वाजवतो दिंड्या पाटाचा वैष्णव नाचाचे पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा रामाची जयदेव जयदेव जय पांडुरंगा जय पांडुरंगा रत्नाई वल्लभा राईच्या वल्लभा पाळी जयदेव जयदेव. तर तुम्ही बघितलं असाल की छान अशी आरती झालेली आहे बाबांची आणि बाबांचे दर्शनही खूप मस्त झालेले आहेत. आता मी मैदानात आलो आहे. इथे मागे तुम्ही बघू शकता इथे पालखीची गाडी आहे. याच गाडीतून प्रतिमा जाणार आहे आणि सगळे पदयात्रिक हळूहळू जमा व्हायला चालू झालेले आहेत. तर थोड्याच वेळात सगळे जमा होतील. इथे आपण नारळ देऊ पदयात्रा आरंभ करण्यासाठी आणि देवाचं नाव घेऊन पदयात्रेला चालू करू. पायी हळूहळू चाला मुकाने साईनाथ बोला पायी हळूहळू चाला मुकाने साईनाथ बोला बाबा आपकी पालकी लेकर साई परिवार वाले जा रहे हैं. चल चल के उस मंजिल तक अपने शिरडी वाले साई को मिलने चले. बोला ओम साई राम. राम. साई परिवार पदयात्रिक हर वर्ष की तरह इस वर्ष भी 2025 के नए साल के पहले हफ्ते में आज 4 तारीख शनिवार का दिन शिरडी पदयात्रा हम निकल रहे हैं. लगभग 100 के तादाद में हमारा परिवार है ये और हम लोग आने वाले 10 तारीख को शुक्रवार को बाबा के चरणों का दर्शन लेंगे और शुक्रवार अपने घर पे आएंगे. इस दरम्यान हमें जो सेवा मिलती रहती है वो काफी काबिल तारीफ है और सारे लोग मन लगाकर एक परिवार की तरह इसका नाम ही दिया साई परिवार की तरह एक दूसरे का ख्याल रखते हुए निकलते हैं और अच्छे से सुख रूप से हमारी ये पद यात्रा सुखद रूप से बाबा के दरबार में पहुंचती है. कोई चीज की तकलीफ नहीं. मेरा खुद का पर्सनल 19वां साल है और मंडल का हमारा ये 20वां साल है जो साई परिवार है और बहुत अच्छे से हम लोग ये सफर तय करते हैं. बाबा की पूरी इच्छा हमारे ऊपर रहती है, आशीर्वाद रहता है, मनोकामना हमारी पूर्ण करते हैं बाबा. बोलो साईनाथ महाराज की जय. बोलो 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 साई बाबा की जय. दोन-दोनची लाईन करा, दोन-दोनची लाईन करा, दोन-दोनची लाईन करा. साईराम साईराम. गणपती बाप्पा साईनाथ महाराज की जय. बोला 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 साई. पदयात्रेला सुरुवात झालेली आहे. पदयात्रेला प्रारंभ झालं तेव्हा मनात आलं की थोडंसं का होईना या पदयात्रेबरोबर चालावं. तर म्हणून मी विचार केलाय की तो पहिला नाश्त्याचा हॉल्ट आहे पवईला, तिथपर्यंत ऍटलिस्ट चालावं आणि तिथून मग नंतर सगळ्यांना बाय बोलून घरी निघावं. तर तुम्हाला मी अपडेट करत राहील आता पवईपर्यंत काय होतंय ते. तुम्ही व्हिडिओमध्ये राहा.
मुंबईचा सुप्रसिद्ध पवई तलाव हे माझ्या मागे आहे, तुम्ही बघू शकता. पवई तलाव आलाय म्हणजे तुम्ही समजू शकता की नाश्त्याचा हॉल्ट आलेला आहे. तर तोपर्यंत तुम्ही पवई तलावचे नजारे बघून घ्या. मस्त आहे. या सीझन मध्ये पण पवई तलाव मस्त दिसतं. थोडं लवकर आलो असतं तर तुम्हाला धुकं पण बघायला मिळालं असतं. पण आता ऊन आलेलं आहे, तुम्ही कंडिशन बघू शकता माझी. घाम यायला चालू झालेला आहे. थंडी तर पूर्ण नाहीशी झालेली आहे मुंबईमधनं. जसं न्यू इयर आलेलं आहे तसं थंडी पूर्ण नाहीशी झालेली आहे. आता माझा प्रवास तर पवईपर्यंत आहे. तर माझे बंधू जे आहेत ते पूर्ण शिर्डीचा प्रवास करणारे 250 किलोमीटर. त्यांच्यासाठी खरंच हेडसअप, कारण की थंडी थोडी कमी झालेली आहे आणि त्यांना या उन्हातून चालावं लागणार आहे. तर ह्या सगळ्यांना मी या व्हिडिओ मार्फतच ऑल द बेस्ट बोलतो. पदयात्रा चालू केल्यापासून साधारण 7 ते 8 किलोमीटर चालल्यावर तुम्ही समोर बघू शकता नाश्त्याचा हॉल्ट. हे आहे पवई तलाव, मुंबईचं सुप्रसिद्ध. आणि इथेच आम्ही नाश्त्याचा हॉल्ट घेतो दरवर्षी. तर आता नाश्ता घेतो. माझ्यासाठी तर पदयात्रा इथे संपलेली आहे, बट साईबाबांचं दर्शन तर मी घेणारच आहे लास्टच्या दिवशी जाऊन. तर ते कसं जाईल ते मला कळेलच हळूहळू व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते कळेलच. मित्रांनो बघूया आता नाश्त्यामध्ये काय आहे. इथे आपले साई सेवक आहेत मयूर, हे यावर्षी आले नाहीत. साईराम साईराम. आणि नाश्त्यामध्ये आहे इडली आणि इथे सांबार चटणी. चला मग नाश्ता करूया. अशा प्रकारे शिर्डी पदयात्रेचा पहिला मुक्काम पण झालेला आहे. सर्वांनी इथे मागे नाश्ता करून झालेले आहेत. काही लोक अजून आहेत जे लेट आले आहेत, ते पण आता नाश्ता करत आहेत आणि सगळेच आता निरोप घेत आहेत. सगळ्यांना मी बाय बोलून झालेलो आहे आणि मी पण आता इथून निघतोय. पालखीची गाडी अजून मागे उभी आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता सुप्रसिद्ध पवई तलाव. तर असा होता हा पहिला दिवस. म्हणजे ऍक्च्युली शिर्डी पदयात्रेचा पहिला दिवस अजून व्हायचा बाकी आहे, पण माझ्यासाठी पदयात्रा इथपर्यंतच होती. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओ नक्की लाईक करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. थँक्यू.